दरम्यान एसआयटी कडून 3 ते 4 डॉक्टरांची सध्या चौकशी करण्यात येते। नाशिकमधल्या बड्या डॉक्टरांची चौकशी झाल्याची माहिती मिळते। बोंदो अशोक खरात प्रकरणातली हे मोठी अपडेट आता सध्या समोर येते। 3 ते 4 डॉक्टरांची चौकशी झाल्याची सुद्धा माहिती सूत्रांनी दिली आहे। नाशिकमधल्या बड्या डॉक्टरांची चौकशी झाल्याचंही समोर आलंय। खरातनं याच डॉक्टरांकडून सल्ला घेऊन ओशनो जेलच्या नावाखाली गुंगी येणारी औषधं आणि वेदनाशमक गोळ्या महिलांना दिल्याची सूत्रांची माहिती आहे। महिलांना गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या डॉक्टरची एसआयटी कडून चौकशी झाल्याची माहिती आहे। आणि या संदर्भामध्ये मी पुन्हा एकदा जाणारे माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, आता डॉक्टर सुद्धा आता एसआयटीच्या रडारवर आहेत, म्हणजे हे प्रकरण काय म्हणजे साधं नाहीये, हे प्रकरण आत्ता क्षमण्यासारखं सुद्धा नाहीये। या प्रकरणाचे अनेक धागेदोरे आता समोर येत आहेत। त्याने जे जे काही कृत्य केलेली होती, जे काही गोष्टी वापरल्या होत्या, त्याचा सुद्धा बारकाईने आता तपास केला जातोय। डॉक्टर सुद्धा एसआयटीच्या रडारवरती आहेत, काय माहिती आहे? सिद्धेश, अशोक खरातला ताब्यात घेतल्यानंतर मागच्या 12 ते 13 दिवसांपासून अशोक खरात अत्यंत कसून अशा पद्धतीची जी चौकशी आहे ते एकूणच एसआयटी कडनं केली जात आहे। आणि अशोक खरातच्या या सगळ्या चौकशीमध्ये अनेक कारनामे आतापर्यंत उघडकीस आलेले आहेत। अनेक महिलांवरती या अशोक खरातने अत्याचार केलेला आहे, लैंगिक शोषण केलेलं आहे। आणि त्याच सगळ्या प्रकरणामध्ये या महिलांना गर्भधारणाची होऊ नये म्हणून काही गोळी औषध सुद्धा काही डॉक्टरांच्या मार्फत दिल्याचा संशय जे एसआयटीला आहे। आणि त्याच पद्धतीने एक महिला, घटस्फोटित महिला या जे अशोक खरातकडे येत होती, जेव्हा या अशोक खरातने या महिलेवरती अत्याचार केले आणि त्यावेळेस या महिलेचं गर्भपात सुद्धा या अशोक खरातने एका डॉक्टरच्या मार्फत गोळी औषध देऊन हे केल्याचा सुद्धा संशय आहे। आणि त्याच अँगलने काही डॉक्टर आता एसआयटीच्या रडारवरती आलेले आहेत। काल काही 2 ते 3 डॉक्टरांची चौकशी जी आहे ती एसआयटीने केलेली आहे, अशा पद्धतीचं माहिती आहे। आणखीन काही डॉक्टर आहेत जे गोळी औषध या अशोक खरातला हे देत होते असं संशय आहे। त्यामुळे नाशिकमधील काही नामांकित डॉक्टरांची चौकशी आता एसआयटी कडनं केली जाणार आहे। नक्कीच। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।